शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी. 30 डिसेंबरच्या आत हे 4 कामे करून घ्या, नाहीतर होईल मोठं नुकसान. शेतकरी मित्रांनो, पुढचे 10 दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. कारण 30 डिसेंबरच्या आत काही कामं न केल्यास तुमचा हजारो रुपयांचा पीक विमा आणि अनुदान अडकू शकतं. म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि लगेच पुढची पावलं उचला. मुद्दा नंबर 1. रब्बी हंगाम 2025 पीक विमा भरणा सुरू झाला आहे. शेतकरी मित्रांनो, सध्या रब्बी हंगामाचा पीक विमा भरणा सुरू आहे. पण बऱ्यापैकी शेतकरी हे लवकर जात नाहीत. त्यामुळं सर्व्हर डाऊन होणं, गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये होणं, पेमेंट फेल होणं, अर्ज सबमिट न होणं यामुळे अनेक शेतकऱ्यांचा पीक विमा भरायचा राहून जातो आणि नंतर नुकसान झाल्यावर विमा मिळत नाही. म्हणून जवळच्याच कॉम्प्युटर सेंटरमध्ये लवकरात लवकर जा. तुम्ही जे पीक घेतलेलं आहे, हरभरा असो, गहू असो किंवा वेगळे आणखीन काही पिकं घेतली असतील, तर आत्ताच त्याचा विमा भरा. पेमेंट केल्यानंतर रिसिप्ट घ्यायला नक्कीच विसरू नका. मुद्दा नंबर 2. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025 ई पीक पाणी नोंदणी. अनेक शेतकऱ्यांची खरीप 2025 साठी पीक विमा घ्यायचा विचार केला आहे, पण 7/12 ई पीक पाणी नोंदणी केलेली नाही आहे. जर नोंद नसेल तर तुमचा पीक विमा मंजूर होत नाही. नुकसान झालं तर एकही रुपया तुम्हाला मिळणार नाही शेतकरी मित्रांनो. तर पहा या ठिकाणी, म्हणून 30 डिसेंबरच्या आत तलाठी कार्यालयामध्ये तुम्हाला जायचं आहे. ई पीक पाणी नोंदणी करून घ्यायची आहे. सर्व पिकांची माहिती बरोबर आहे की नाही हे तपासून घ्यायचं आहे. मुद्दा नंबर 3. शेतकरी मित्रांनो, 30 डिसेंबरच्या आतमध्ये अतिवृष्टी नुकसान अनुदानासाठी फार्मर आयडी व ई केवायसी. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान देणे सुरू आहे, पण अनेकांचे पैसे ई केवायसी नसल्यामुळं अडकले आहेत. म्हणून तुमचा फार्मर आयडी सक्रिय आहे का ते तपासा. तलाठी ऑफिसमध्ये जाऊन ई केवायसी लगेच करा. तुमचा मोबाईल नंबर आणि आधार कार्ड अपडेट आहे की नाही याची सविस्तर तपासणी करून घ्या शेतकरी मित्रांनो. शेतकरी बांधवांनो, चौथा आणि शेवटचा मुद्दा. PM पीक विमा मोबाईल नंबर अपडेट करा. खूप लोक हे विसरतात. शेतकरी बांधवांनो, विमा मंजूर झाला किंवा नाकारला, सर्व्हरमुळे रक्कम अडकली यांसारखे बरेचसे प्रॉब्लेम शेतकरी बांधवांना होत आहेत. पण अनेक ठिकाणी तुम्हाला जे महत्त्वाचे SMS येणार आहेत. जर मोबाईल नंबर आणि आधार कार्ड हे लिंक नसतील तर अत्यावश्यक गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही आहेत. जर नंबर अपडेट नसेल तर SMS येत नाही. तुमचा विमा भरला गेला की नाही, मंजूर झाला की नाही काही कळणार नाही आहे. त्यामुळं शेतकरी मित्रांनो, आजच जवळच्या कॉम्प्युटर सेंटरमध्ये तुमचा मोबाईल नंबर अपडेट करा. विमा भरल्यानंतर त्याची स्लिप घ्यायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, ही 4ही कामं 30 डिसेंबरच्या आत करून घ्या. उद्या करतो, परवा करतो किंवा पुन्हा करू, वेळ मिळाल्यावर करू असं जर तुम्हाला वाटत असतील तर ही वेळेवरती कामं तुमची होणार नाही आहेत. कारण प्रत्येकजण हा 30 डिसेंबरच्या अगोदर किंवा त्या 4 दिवसांमध्ये कामं करू म्हणून निवांत राहणार आहे आणि त्यामुळं कॉम्प्युटर सेंटरमध्ये होणारी मोठी गर्दी, सर्व्हरमध्ये होणारे मोठे प्रॉब्लेम हे तुमचे खूप मोठे नुकसान करू शकतायत. त्यामुळं हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि यात पोहोचवणार आहे हे मला माहीत आहे. तुमच्या बांधवांपर्यंत ही माहिती जरूर पोहोचवा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटली असेल तर एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण अनेक शेतकरी संदर्भातल्या योजनेबाबतीत अपडेट लवकरात लवकर आपल्या चॅनलला तुम्हाला सविस्तर आणि योग्यरित्या मिळून जातील. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.